नमस्कार. आज 1 मार्च आणि आपण बघूया, की आज कुठे पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर हिमालयावरती एक पश्चिमी आवर्त या ठिकाणी पश्चिमेकडील विभागामध्ये आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक हवेची अफगाणिस्तानच्या आसपास एक चक्राकार स्थिती आहे. दुसरी चक्राकार स्थिती या ठिकाणी राजस्थानचा जो पश्चिमेकडील विभाग आहे, या संपूर्ण ठिकाणी आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे बाष्प आहे, तर अरबी समुद्रामधून जास्तीत जास्त प्रकारचं बाष्प जे असेल तर उत्तर-पश्चिम भारताकडे त्यासोबत उत्तरेकडील भारतामध्ये पोहोचत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी जे पावसाचं वातावरण असणार आहे, तर अतिशय तीव्र या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण ठिकाणी ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. या संदर्भाची देखील आपण माहिती बघणार आहोत. त्यासोबतच काहीसे मध्य महाराष्ट्राकडचे जे मध्य महाराष्ट्रामध्ये जे वारे आहेत, तर ते बंगालच्या उपसागरामधून काहीशी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कदाचित दुपारी किंवा दुपारनंतर वाऱ्याचा वेग देखील मध्य महाराष्ट्रातील या विभागामध्ये वाढू शकतो. कारण की अशा प्रकारचे हवेची एक ध्रुवणीय स्थिती गेलेली आहे आणि हळूहळू ही अशीच पूर्वेकडे सरकेल आणि यामधून विदर्भ आहे या ठिकाणी देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती आपण बघितली तर पालघर, ठाणे, मुंबई आणि पुण्याचा काहीसा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे. हलका पाऊस देत असतील अशा प्रकारची स्थिती आहे. कदाचित फक्त थेंबही पडत असतील बारीक-बारीक अशा प्रकारची स्थिती असून धुळे, नंदुरबार धुळे आणि जळगाव या ठिकाणी देखील काहीसं ढगाळलेलं वातावरण आहे. राज्यात कसल्याही प्रकारच्या बाकी ठिकाणी ढग नाहीत आणि आज जी पावसाची शक्यता आहे, तर ती खास करून असेल पालघर, ठाणे याच्या काहीच विभागामध्ये आज पाऊस होऊ शकतो. त्यासोबतच अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, जळगाव, धुळे, नंदुरबार या संपूर्ण ठिकाणी आज पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि ज्यामध्ये खास करून जळगाव, त्यानंतर धुळ्याचा काहीसा पूर्वेकडील विभाग, नाशिकचा पूर्वेकडील विभाग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या ठिकाणी वातावरण जे असेल तर तीव्र राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी काळजी करणं गरजेचं आहे. वादळी वाऱ्यासहित मेघगर्जना होईल आणि अशा वेळेस विजांच्या देखील दुर्घटना होत असतात. त्यामुळे आपण अगोदरच वातावरण जेव्हा आपल्याला कळतं की वातावरण तयार होतंय, अशा वेळेस आपण सावधगिरी बाळगून आपले पाळीव प्राणी निवाऱ्याच्या ठिकाणी व्यवस्थित बांधणे आणि आपण देखील सुरक्षित ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे. तर जे बाकीचा पश्चिमेकडील विभाग आहे, यामध्ये खास करून घाटाच्या परिसरामध्ये काहीसे गडगडाटी पावसाचा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बाकी इतर दक्षिणेकडील ठिकाणी तुरळक कुठेतरी पावसाची शक्यता आहे. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्यता नाही. कारण की वातावरण जे असेल तर ते उत्तरेकडेच तीव्र राहण्याचा अंदाज आहे. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.